नमस्कार अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, आशा कार्यकर्ताताई तसेच गटप्रवर्तक सर्वांना माझा नमस्कार। मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका, कारण की आपण या चॅनलवर अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई यांच्या संबंधीचे व्हिडिओ तसेच जे लाडक्या बहीण संबंधीचे व्हिडिओ, त्याचबरोबर शासन निर्णय GR जे येत असतात त्यांची माहिती व शासकीय योजनेसंबंधीची माहितीसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो। तर बेल आयकॉनला प्रेस करा, ऑल नोटिफिकेशनला सिलेक्ट करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे असतील ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। अंगणवाडी सेविकाताई, मदतनीसताई, तुम्हाला माहीतच आहे की अंगणवाडी सेविकाताई आणि मदतनीसताई यांची जी पदभरती आहे त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे आणि परीक्षासुद्धा त्यांच्या होत आहेत। तर आजसुद्धा पर्यवेक्षिकाचा पेपर होता 3 टप्प्यांमध्ये। तर या परीक्षेचा निकाल किंवा जे पदभरती होणार आहे याचे जे अंतिम निर्णय आहे, तुम्हाला जो निकाल राहणार आहे अंतिम, तुम्हाला जे रुजू होण्यासंबंधीचे जे तुम्हाला ऑर्डर्स येतील ते कधी येणार आहेत याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर आखरी तारीख काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बाकी सर्व जे डिटेलमध्ये माहिती आहे सर्व घेणार आहोत आपण, म्हणजे पूर्ण प्रक्रियेचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हे जे आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंचायत समिती संगमनेर। तर अंगणवाडी सेविका मदतनीस भरती प्रक्रिया सन फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025। तर इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा तुम्ही, फेब्रुवारी 2025 ते मार्च 2025 ह्या कालावधी लागणार आहे। जे परीक्षा आहे मदतनीसताई आणि सेविकाताई यांची पदभरती प्रक्रिया यासाठी हे कालावधी लागणार आहे आणि त्यामधले कोणकोणते दिवस आहेत किंवा तारखा आहेत ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रकारचे, जसं की अर्ज प्रक्रिया, दाखल करण्याची प्रक्रिया, त्याचबरोबर नंतर अर्ज छाननी वगैरे, त्याचनंतर मग तुम्हाला अपॉइंटमेंट लेटर, अशा प्रकारचे जे काही दिवस आहेत ते यामध्ये सर्व त्यांनी दिलेलं आहे आणि नंबर वाईज सर्व काही सांगितलेलं आहे। तर आपण सर्व माहिती जाणून घेऊया आणि आखरी शेवटची तारीख काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया। तर आपण निकाल कधी लागणार आहे हे सुद्धा बघणार आहोत। तर अनुक्रमांक बघा, इथं सर्व काही टेबलमध्ये यांनी लिहिलेलं आहे। तर बघा, इथं लिहिल्यात बाब आहे अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची जाहिरात देऊन उमेदवारांचे अर्ज मागवणे। तर हे कोणत्या तारखेपासून आहे, किती दिवसासाठी आहे बघा, शासन निर्णयातील कालावधी आहे जाहिरात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून 10 दिवस, म्हणजे जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर 10 दिवसापर्यंत तुमचे जे अर्ज आहेत हे तुमचे तिथं स्वीकारले जाणार आहेत। त्याचबरोबर कालावधी तिथं लिहिलेला आहे त्यांनी बघा, 7/2/2025 ते 20/2/2025 पर्यंत हे आहेत यामधला कालावधी। त्यानंतर आहे दुसऱ्या नंबरचा आहे प्राप्त अर्जांची छाननी आणि प्राथमिक यादी तयार करणे परिशिष्ट अनुसार गुण देऊन, म्हणजे इथं तुम्हाला गुण देणार आहेत ते आणि त्याचनंतर जे छाननी करून अर्जांची प्राथमिक यादी तयार करतील ते। तर शासन निर्णयातील कालावधी यासाठी किती लागणार आहे, अर्ज प्राप्त करण्याच्या अंतिम तारखेनंतर 5 दिवस, म्हणजे 10 दिवस तुमचे अर्ज मागवून घेतील ते, त्यानंतर 5 दिवसात तुमच्या अर्जांची छाननी करतील, प्राथमिक यादी तयार करतील आणि तुम्हाला गुणांकनसुद्धा इथं मिळतील। तर 21/2/2025 ते 27/2/2025 हा कालावधी यासाठी लागणार आहे। तर तिसऱ्या क्रमांकावर बघा, गुणवत्ता यादीत पडताळणी समितीची मान्यता घेणे परिशिष्ट ब मधील तक्त्याप्रमाणे नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे गुणानुक्रम। तर यामध्ये तुम्ही बघू शकता यांनी सांगितले आहे की पडताळणी समितीची मान्यता घेण्यासाठी जी गुणवत्ता यादी असते त्या गुणवत्ता यादीमध्ये यांचे गुण यांना किती मिळणार आहेत प्रत्येक अर्जदाराला, त्यामध्ये ते समिती आहे त्यांच्याकडून मान्यता घेणे आणि नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करणे यासाठी गुणवत्ता जे या कालावधी लागणार आहे ते गुणवत्ता यादी परिशिष्ट अनुसार गुण देऊन प्रसिद्ध केल्यानंतर पुढील 3 दिवसात। तर हे जे यादी असते नोटीस बोर्डवर लावतात त्यांना ते गुण दिले असतात, त्यानंतर ते नोटीस बोर्डवर लावतात, त्यानंतर मग 3 दिवसात हे तुम्हाला याचा कालावधी लागणार आहे। तर 28/2/2025 ते 4/3/2025 पर्यंत याची कालावधी तुम्हाला या तारखेपर्यंत लागणार आहे। तुमची जी प्रसिद्ध असतात नोटीस बोर्डवर तुमची गुणवत्ता यादी ते लागणार आहे। तर पहा, व्हिडिओला स्किप करू नका, स्किप करसाल तर मग तुम्हाला काहीही समजणार नाही, स्किप करू नका। तर चौथ्या क्रमांकाची जी बाब आहे ते तुम्ही आधी बघू शकता, नोटीस बोर्डवरील प्रसिद्ध यादीतील उमेदवाराबाबत हरकती, आक्षेप
तक्रारीबाबत शहानिशा करून गुणवत्ता यादी सुधारणा करणे। तर नोटीस बोर्डवरील जे प्रसिद्ध यादी हे लावणार आहेत गुणांकनानुसार, जे गुणाक्रमानुसार यादी लावतील ते, तर त्यामध्ये काही उमेदवारांच्या हरकती आहेत का, आवश्यक आहे का त्यांना, याचा शहानिशा करून गुणवत्ता यादी सुधारणा करणे। जी गुणवत्ता यादी लागणार आहे नोटीस बोर्डवर, त्यामध्ये जर कुणाला तक्रार असेल तर मग त्याची शहानिशा करून मग पुन्हा सुधारित जे गुणवत्ता यादी आहे त्यामध्ये त्यांना सुधारणा करून लावणे। हे जे काम आहे यादी घोषित केल्याच्या दिनांकापासून 10 दिवसाच्या आत यांना करावं लागणार आहे। म्हणजे जे प्रथम गुणवत्ता यादी ते घोषित करतील आणि ते लावतील बोर्डवर, त्यावर कोणी आक्षेप घेतला किंवा मग तक्रार केली तर मग त्याचे तक्रार केल्याच्या नंतर 10 दिवसाच्या आत त्यांना हे दुसरी गुणवत्ता यादी लावणं जरुरी आहे। आणि त्यामध्ये कालावधी लागणार आहे बघा, 5/3/2025 ते 19/3/2025। तर इथं तुम्ही बघू शकता 14 दिवसाचा टायमिंग इथं याकरिता लागणार आहे। तर आता बघा, अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे। तर हे शेवटची स्टेप आहे, 5व्या नंबरची बाब आहे। अंतिम यादीमधील भरावयाच्या पदासाठी गुणानुक्रमांकानुसार उमेदवाराची निवड करणे व नियुक्तीपत्र निर्गमित करणे। तर ही बघा, अंतिम यादीतील जे भरावयाचे पदं आहेत, म्हणजे जे अंतिम जे गुणवत्ता यादी लावतील ते, त्यामध्ये जे पदं आहेत भरावयाचे ते गुणांकनानुसार त्यांना ते घेतील आणि त्यांची निवड करतील। त्याचबरोबर त्यांच्यासाठी जे नियुक्तीपत्र आहे हे त्यांना पाठवले जाईल त्यांच्या पत्त्यावर। तर अशा प्रकारचे हे जे करण्याची तारीख आहे हे आहे 20/3/2025। अंतिम यादी प्रसिद्धी केल्यानंतर, अंतिम यादी जी असते गुणवत्ता यादी ते प्रसिद्ध केल्यानंतर मग हे निवड प्रक्रिया होणार आहे आणि त्यानंतर तुमच्यासाठी जे नियुक्तीपत्र आहे ते निर्गमित केल्या जाणार आहे, तुमच्या घरी तुमच्या पत्त्यावर पाठवल्या जाणार आहे। तर 20/3/2025ला हे सर्व कामं सर्वपर्यंत करा लागणार आहेत। म्हणजे 20/3/2025 पर्यंत हे आखरी तारीख आहे या भरती प्रक्रियेची। तर वरील वेळापत्रकात काही कारणास्तव बदल झाल्यास कार्यालयाशी संपर्क साधणे, सदरचे बदल करण्याचे अधिकार संबंधित कार्यालय प्रमुख यांना राहतील। तर होऊ शकते काही सुट्टी किंवा आणखीन इतर काही हे आलं तर यामध्ये सुट्टीसुद्धा राहू शकते आणि त्यासाठी तुम्हाला कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे। आणि जर बदल झाला तर वेळापत्रकामध्ये, कारण की याचे जे अधिकार असतात ते फक्त संबंधित जे कार्यालय प्रमुख असतात त्यांनाच असतात, काही कारणास्तव जर बदल झाला तर मग तुम्हाला कार्यालयाला संपर्क करावा लागणार आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।